राजेशाही खडं पुरण प्रसादाचा एक नवीन प्रकार बघूया. अर्धा कप हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून त्यामध्ये 1.5 कप पाणी घालून ती प्रेशर कुकरमध्ये चांगली शिजवून घेतली. एका पॅनमध्ये 2 चमचे तुपात थोडेसे काजूचे तुकडे आणि थोडे किसमिस चांगले खरपूस परतून घेतले. किसमिस चांगले टम्म फुगले आणि काजू चांगले लालसर झाले की ते काढून बाजूला एका प्लेटमध्ये ठेवून दिलेले आहेत. आता डाळ आपली चांगली शिजली आहे, पण ही पुरणासारखी घोटायची नाही, सबंध डाळच राहू द्यायची आहे आणि यातलं पाणीही काढायचं नाही आहे, म्हणजे मग प्रसाद आपला चांगला ओलसर होतो. त्याच पॅनमध्ये थोडंसं तूप पुन्हा घालून त्यामध्ये 2 चमचे खसखस घातली. तीही मंद आचेवर चांगली लालसर होईस्तोवर परतून घेतली. अर्धा कप खवलेलं ओलं खोबरं घातलं. तेही 2 मिनिट या खसखशीबरोबर चांगलं परतून घेतलं. त्यानंतर आपण जी डाळ शिजवून घेतली होती त्यात थोडंसं पाणी होतं, त्या पाण्यासकट ती डाळ यामध्ये घालायची आहे आणि हेही चांगलं एकत्र मिसळून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. प्रत्येक वेळी पुरणाची पोळी प्रत्येक सणाला करणं शक्यच होईल असं नाही, तर एखाद्या वेळी हा असाही प्रसाद करून बघायला काहीच हरकत नाही. अर्धा कप गूळ घातला आहे मी. तुम्हाला आवडत असेल तर पाऊण कप किंवा 1 कपही गूळ तुम्ही यामध्ये घालू शकता. पुरणाचं महत्त्व खूप सणांना असतं, तर प्रत्येक वेळी पुरणाची पोळी करणं नाही जमलं तर हा प्रसादाचा प्रकार तुम्ही नक्की करून बघू शकता. अधूनमधून यात 1-1 चमचा तूप घालते मी. फार जास्त तूप या पदार्थाला लागत नाही. टोटल 3-4 चमचे तूप मी यामध्ये फक्त घातलेलं आहे आणि आवडत असेल तर वरून खातानाही तूप तुम्ही घेऊ शकता. आता वेलदोड्याची पूड आणि आपण तळून घेतलेले काजू आणि किसमिस ते घातले आहेत. थोडे काजू किसमिस मी बाजूला उरवले आहेत वरून घालायला. पुन्हा 1 चमचा तूप घातलं. एका वाटीत गरम पाण्यात थोडं केशर भिजवलं होतं तेही घातलं, म्हणजे याचा रंगही खूप छान होईल. आणि आता हे जसं जसं पाणी आटत जाईल तसं तसं हे आपण झालं आहे असं समजावं आणि सर्व करावं. नैवेद्य दाखवण्यासाठी चांदीच्या वाटीत मी हे काढून घेतलेलं आहे. यावरती पुन्हा वरून आपण जे काजू किसमिसचे तळलेले तुकडे होते ते घालणार आहे, थोडंसं केशर लावणार आहे आणि दुसऱ्या वाटीमध्ये जर आवडत असेल तुम्हाला तर थोडं दूध घालूनही तुम्ही खाऊ शकता. याची पुरणाची खीरसारखी करूनही खूप छान लागते. तर हा नैवेद्याचा प्रकार तुम्ही या सणांना नक्की करून बघा.